हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एक डिझायनर स्लीव्ज इथं रेडी करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता की मी अस्तरवरती जे आपली स्लीव्ज आहे तर ती कटिंग केलेली आहे। तर या स्लीव्जसाठी मी घेतलेला आहे इथे कापड, आणि कापड तुम्ही बघू शकता की आपले जे काठ आहे तर ते थोडे ब्रॉड मी असे घेतलेले आहेत। आणि आता आपण मेन कापडावरती जे आहे तर ते नंतर आपली स्लीव्ज जे आहे कट करणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण इथं अस्तरवरती कट करून घ्यायचे आहे स्लीव्ज। तर त्याआधी पूर्ण आपण इथं स्लीव्जचं जे आहे मेजरमेंट बघूयात। तर स्लीव्ज जे आहे तुम्ही बघू शकता 10 इंच घेतलेले आहे। 10 + 1 इंच आपण इथं नेहमीप्रमाणे मार्जिन ॲड करायचं असतं। तर या डिझाईनसाठी मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जर ही डिझाईन आपल्याला बनवायची असेल तर स्लीव्जमध्ये आपल्याला एक्स्ट्रा अर्धा इंच मार्जिन हे ॲड करायला लागतं। आता स्लीव्ज जी आहे आपण सिंगल अशी फोल्ड करणार आहोत, आणि तुम्ही हाताची सुद्धा घडी बघू शकता। 9.5 इंच आपण हाताची घडी जी आहे तर ती घेतलेली आहे। आणि त्यानंतर आपण इथं काठ मोजून घ्यायचे आहे। तर काठ जे आहेत उंचीला माझे 6 इंच आहे। तर इथं आपण अर्धा इंच कमी इथं सेंटरला असं एक मार्किंग करणार आहोत 5.5 इंचाचं। तर काठ जे आहे 6 इंच आहे, मी जे मार्किंग करत आहे तर ते 5.5 इंचाचं, म्हणजे जितके आपले काठ असतात तर अर्धा इंच आपल्याला असं कमी घ्यायचं आहे या डिझाईनसाठी। तर इथं सेंटरला तुम्ही बघू शकता की मी 5.5 इंचावरती तिथं मार्किंग करणार आहे। आणि त्यानंतर आपली जी हाताची रुंदी असते तर तिथून आपण फिटिंग करतो। तर त्या साईडने थोडासा कर्व शेप घेऊन आपण इथं असा गोल आकार इथं कर्व शेप थोडासा द्यायचा आहे। तर 2-2.25 इंचापर्यंत जो आकार आहे तर तो असा मी दिलेला आहे। आणि त्यानंतर आपण इथे एक पान आकाराचा असा शेप द्यायचा आहे। जसं की आपण बॅक नेकला पान आकाराचा शेप देतो तशा टाईप आपण इथं जो आपला पान आकाराचा शेप आहे तर तो द्यायचा आहे। आणि त्यानंतर आपले स्लीव्जचे असे 2 पार्ट कट होतात। तर एक पार्ट जो आहे तुम्ही बघू शकता बॉटमचा आपण असा कट केलेला आहे, आणि दुसरा आपण असा कट करत आहोत। तर अशा पद्धतीने आपले स्लीव्जचे आहे 2 पार्ट असे कट झालेले आहेत। आपल्याला काठामध्ये न काढता फक्त आपल्याला या कापडामध्ये ही जी वरचा पार्ट आहे तर तो काढायचा आहे। तर हे जे आहे तर ते ॲडजस्ट होत नाही आहे, तर आपण आता असंच स्लीव्ज जे आहे कट करून घेणार आहोत। आणि त्यानंतर जितके आपले काठ जे आहे दिसत आहे तर त्यावरती आपण कापडाची जोड लावणार आहोत। जर तुमच्याकडे कापड थोडं एक्स्ट्रा असेल तर जोड वगैरे लावायची गरज नाही। तुम्ही स्लीव्ज जे आहे थोडी वर सरकवून तुम्ही ठेवू शकता आणि व्यवस्थितपणे कट करू शकता। तर अशा पद्धतीने आपण जे आहे मेन पिसामध्ये जे आहे कटिंग करून घेत आहोत। तर तुम्ही बघू शकता बॉटमला माझे थोडेसे काठ असे आहेत तर ते आलेले आहेत या पॅटर्नमध्ये। तर आता आपण एक्स्ट्राचं राहिलेलं तुम्ही कापड बघू शकता। तर हात जोड आपण इथं साईडला दोन्हीकडे आपल्याला जे काठ दिसत आहेत तर तिथे आपण हे देणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण हे जे जोड आहे तर ते लावून घ्यायचे आहे। तर हे तुम्ही बघू शकता की आपण असे जोड इथं लावून घेणार आहोत, म्हणजेच पूर्ण जे काठ आहे तर या कपड्यामध्ये आपण पूर्ण कव्हर करून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने आपण दोन्ही स्लीवचे जे आहेत
काठ जे आहेत पूर्ण कापडामध्ये कव्हर करून घ्यायचे आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आजची तुम्हाला स्लीवची डिझाईन माझी कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर आता दुसरी ही बाजू आपण अशी जॉईंट करून घेणार आहोत। तर आता एक्स्ट्रा जितकं आपल्याला कापड राहतं तर ते पूर्ण आपण इथं कटिंग करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण वरचा जो पार्ट आहे तर तो पूर्ण असा कापडामध्ये कव्हर केलेला आहे। तर तुम्ही आता बघू शकता जो आपण पान आकाराचा शेप काढला होता तर त्या शेपनुसार आपण इथं टिप मारून घ्यायची आहे। तर एक अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपल्याला इथं टिप मारून घेतलेली आहे आणि छोटे छोटे जसं की आपण नेहमीप्रमाणे शेपसाठी कट्स देतो तसे इथं कट्सही द्यायचे आहे, जेणेकरून आपला जो शेप आहे तो अगदी व्यवस्थित आणि प्रॉपर येईल। आणि त्यानंतर आपण इथं दाबटीप याच्यावरती मारून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपण पूर्ण अस्तराने कापड हे जॉईंट करून घ्यायचं आहे। तर आता एक्स्ट्राचं सगळं आपण इथे कापड कट करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता स्लीव्जला थोडंसं जे टोक आहे तर तिथे थोडंसं जोड इथे लावून घेणार आहे नंतर। तर आता हा जो आपला वरचा पार्ट आहे तर तो असा प्रॉपर आपला रेडी झालेला आहे। तर आता आपण घेऊयात बॉटम पार्ट। तर आता बॉटम पार्ट आपण इथे घेतलेला आहे आणि तो असा सरळ कापडावरती आपण असं अस्तर ठेवून बॉटमला आणि जो आपल्याला आपण कर्व शेप काढलेला आहे तर तिथे आपण असा अर्धा इंचाच्या टिप मारून घेणार आहोत। तर दोन्ही साईडला मी अशी टिप मारलेली आहे। तुम्ही बघू शकता अशी दोन्ही साईडला आपण टिप मारून घेतलेली आहे। आणि त्यानंतर छोटे छोटे वरच्या साईडला जो आपला कर्व आकार आहे तर तिथे आपण असे कट्स मारून घेणार आहोत। आणि त्यानंतर कापड जे आहे आपण सरळ करून घेणार आहोत। तर कापड जे आहे पूर्ण आपण अगदी व्यवस्थितपणे हे सरळ करून घ्यायचं आहे। तर अगदी व्यवस्थित आपण असा शेप जो आहे काढून घेतलेला आहे। तर आता यावरती तुम्ही दाबटीपही मारू शकता किंवा प्रेसही करू शकता। तर मी तर प्रेस करणार आहे तर त्यामुळे मी तर ह्याच्यावर दाबटीप घेतलेली नाही। तर आता आपण असा जो पॅच आहे तर तो स्लीव्जला जोडून घेणार आहोत। तर हा असा सेंटरला ठेवून पूर्ण आपण हे जॉईंट करून घ्यायचं आहे। तर जॉईंट करताना सुद्धा स्लीवच्या खूप वरती पण नाही घ्यायचं, फक्त अर्धा इंच आपण हे आतल्या साईडला कापड जे आहे सरकवून मग ह्याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। जर तुम्ही जास्त कापड आतमध्ये घेतलं तर स्लीव जी आहे तर ती थोडीशी कमी होते। तर आपल्याला इथं प्रॉपर 10 इंचाची तयार करायची आहे। तर आता इथं सुद्धा आपण इथं मेजरमेंट घेऊन बघणार आहोत। तर पहिली साईड जी आहे आपली 2.5 इंचाची आलेली आहे, तर दुसरी साईड आपण इथं 2.5 इंचावरतीच लावून घ्यायची आहे। तर आता इथं आपण टिप मारून घेणार आहोत। तर तुम्ही आता बघू शकता जो आपला बॉटमचा पॅच होता तर तो असा मी इथं जोडलेला आहे। तर यानंतर आपण इथं प्रेस करून घेणार आहोत स्लीव्जला। तर प्रेस मी केलेला आहे आणि जे फिनिशिंग आहे तर ते खूप छान असं आलेलं आहे। आणि इथं मी घेतलेले आहेत मोती जे आपल्या ब्लाउज पीसच्या कलरचे आहेत, तर ते थोडे डार्क घेतलेले आहेत मी, तर तुम्ही तो गोल्डनही वापरू शकता। आणि त्यानंतर आपल्याला जो धागा आहे तर तो एक 4-5 पदरे आपण इथं घ्यायचा आहे, थोडा जाड घ्यायचा आहे जेणेकरून तुटायला नको लगेच। आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता आपण असे मणी घ्यायचे आहे। तर जितके मणी आपल्याला इथे लागतात तितके आपण इथे घ्यायचे आहे। त्यानंतर आतल्या साईडला आपण इथं असे पूर्ण जो मणी आहे तर तो लॉक करून घ्यायचा आहे।
तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी आजची डिझाईन कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही आता फायनल लुक स्लीवचा जो आहे तर तो बघू शकता. अगदी फिनिशिंग सोबत आपली स्लीव जी आहे तर ती रेडी झालेली आहे. तर लेसचा वापर कुठेही आपण इथे केलेला नाही. विदाऊट लेस आपण स्लीव जी आहे खूप अशी सुंदर इथे बनवलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.